झीझी प्लांट आहे वो. मला मला वाटलं हे एवढं मोठं खायच्या पानाचं झाड आहे का. दिखतो वैसे ही रहा था वो. 120 बोला मैंने, ले लिया. करना क्या उसको? बघत आहे रियांश, थांब. संध्याकाळच्या वेळी फिरायला बाहेर पडलो आणि हायवेला जाताना एक नर्सरी दिसली म्हणून आत गेलो. नर्सरी तर खूप मोठी होती पण प्लांट घेऊन जाता आली नाही कारण आम्हाला जायचं दुसऱ्या ठिकाणी होतं आणि इथे जास्तीत जास्त जडीबुटीची प्लांट किंवा बिया मिळत होत्या ज्या माझ्या तरी कामाच्या नव्हत्या. रियांशला दिसलेली ही नवीन गोष्ट त्यांनी फर्स्ट टाईमच बघितलेलं की पानावर पाणी थांबत नव्हतं. त्याला खूप मजा आली ते करताना. या नर्सरीतून थोडं पुढे गेलो तर लगेचच एक दुसरी नर्सरी ही दिसली आणि इथे स्पेशली ना मोठी झाडं किंवा मोठे प्लांट मिळत होती. आंब्याची झाडं, त्यानंतर सोसायटीमध्ये किंवा इतर ठिकाणी लावण्यासाठी मोठे प्लांट्स लागतात ती मिळत होती. आणि इथे एक प्रॉब्लेम झालेला, ही जी नदी दिसते त्या नदीला पूर आल्यामुळे नर्सरीचं थोडंसं नुकसान झालं आहे. तुम्ही बघू शकता खूप प्लांट खराब झाले होते आणि फारशी प्लांटही नव्हती. तर पुरामुळे खूप जी प्लांट होती छोटी छोटी ती सगळी खराब झाली. वातावरण इतकं मस्त होतं. तर पुढे गेलो आणि थोडंसं फिरणं झाल्यानंतर जवळच्या मॉलमध्ये आलो. इकडचंही वातावरण मस्त वाटत होतं. असं वाटलं की काहीतरी डेकोरेट केलं असेल स्पेशली 15 ऑगस्टसाठी. पण हा मॉल इंटेरियरनी ऑलरेडी एवढा भरलेला आहे की त्यात अजून काय डेकोरेट होणार आहे. तर इथे थोडा वेळ टाईमपास केला. त्यानंतर वेस्ट साईड लाईफस्टाईलमध्ये मॉन्सून सेल चालू होता पण अजिबात सेल वाटतच नाही. मॉलमधले कपडे आय डोंट नो खूप महाग असतात. दिसायला खूप सुंदर वाटत होता हा ॲक्च्युली टॉप, पण तो घेता आला नाही कारण सिंगल टॉप 1400 की 1500 रुपयाला होता. मॉलमध्ये फारशा गोष्टी घेतल्या जात नाही. थोडंसं खाणं पिणं होतं आणि फिरणं होतं. तर 15 ऑगस्टचा सकाळचा व्हिडिओ शेअर करता आला नाही म्हणून हा संध्याकाळचा छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे. हॅलो नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आत्ताचे जे व्हिडिओ तुम्ही बघितले ते ॲक्च्युली 15 ऑगस्टचे आहे. बाहेर जाताना हायवेला आम्हाला नर्सरी दिसली आणि तिथे गेल्यानंतर बरेचशी प्लांट होते पण मोठी नर्सरी असूनही काही घेता आलं नाही कारण आम्हाला एका दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं आणि प्लांट घेऊन तिकडे जाता येत नव्हतं. तरीही मी एक छोटंसं प्लांट घेतलं आहे, तेही मी अजून तुमच्याशी शेअर केलं नाही आहे. आज ते शेअर करेल. आणि त्याचबरोबर आता परत मी नर्सरीमध्ये चालली आहे. जवळच जाऊन येते कारण जवळ असलं की प्लांट्स आणताही येतात. तसेही आज जरी गेले तरी गाडीवर 3 ते 4 प्लांट्सपेक्षा जास्त येणार नाही आहेत. पण आज मी ठरवून जाणार आहे की मला आणायचेच आहेत. त्याचबरोबर मी बाल्कनीसाठी आणखी थोडीशी शॉपिंग केलेली आहे, तीही मी करून ठेवली आहे. अजून ओपन केलेली नाही आहे. म्हटलं सगळं तुमच्याशी एकदाच शेअर करेल. आणि प्लांट्सही कुठले आणलेत, ऑलरेडी एक प्लांट जे आणलं आहे तेही अजून लावायचं आहे. थोडीशी बाल्कनी मला छान सजवायची आहे. आता पावसाळा ऑलमोस्ट म्हणजे आता 1 महिना, त्यानंतर मग छान हिरवळ आणि हिवाळा लागला की मस्त वाटते. आणि आता ऊन येत नाही त्यामुळे या बाल्कनीत जास्त बसल्या जात नाही. पण जेव्हा ऊन यायला लागतं तेव्हा रेग्युलरली या बाल्कनीत बसल्या जातं आणि ती हिरवळ, ती झाडं खूप भारी वाटतं. तर आत्तापासून त्याची प्लॅनिंग करायची आहे. आणि खूप दिवसापासून काही वस्तूही घ्यायच्या होत्या, त्याही घेतल्या आहेत. तर ऑनलाईन शॉपिंग आहे काही. आणि तर मी सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे. आता मी पहिले नर्सरीत जाऊन येते, बघूया कुठले प्लांट्स मिळतात. काही माझ्या डोक्यात आहेत जे मला घ्यायचे आहेत पण जे इंडोर प्लांट्स आहेत ते घ्यायचे की नाही घ्यायचे हा प्रश्न पडतो कारण ठेवायलाही तेवढी जागा नाही आहे आणि ते थोडेसे कॉस्टली असतात. सो त्याबद्दल थोडासा विचार करूनच आणेल. पण बाल्कनीत जे प्लांट आणायचे आहे ते मी आज आणणार आहे. सो चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. आणि सगळ्यात आधी नर्सरीमध्ये जाते आणि त्यानंतर बाकीचे जे सामान आहे ते तुमच्याशी शेअर करते. पहिल्यांदाच या नर्सरीमध्ये आले. खूप मोठी नाही आहे पण बऱ्यापैकी प्लांट होते. तर मला जे पाहिजे होते ते प्लांट मी घेतले आहेत. आणि मला हेही प्लांट घ्यायचं आहे पण हे थोडं महाग आहे. ज्याची पानं मस्त लाल आहेत वरची आणि त्यामध्येही दुसरा प्रकार ज्याचं टेक्स्चर मला खूप आवडलं, मस्त दिसत होती. हेही मी कधीतरी घेऊन जाईल. अगदी छोटंसं प्लांट आहे, 400 रुपयाचं होतं म्हणून मी ते घेतलं नाही. त्याचबरोबर हेही प्लांट, आता नावं मला माहीत नाही आहे कारण इतके डिफिकल्ट नावं असतात ना हे इंडोर प्लांट्सचे की ते विसरून जाते. 650 रुपयाचं हे प्लांट होतं, तेही मला घेता आलं नाही. पण बघू कधीतरी पुढे नक्कीच घेईल. तर मी जे प्लांट्स घेतले आहेत आता ते मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेल.
नर्सरी बघा अगदी छोटीशी आहे. कसपटे वस्तीला ही नर्सरी होती आणि ज्या नर्सरीत मला जायचं होतं ॲक्च्युली ती नर्सरीच बंद झाली आहे, म्हणून फर्स्ट टाईम या नर्सरीत आले. तर अशी काही प्लांट्स आणली आहेत. काही प्लांट्स मला कितीतरी दिवसापासून आणायची होती, पण एकतर ती खूप महाग मिळत होती किंवा मग जाणंच होत नव्हतं. तर प्लांट्स तर मी आणलेली आहे, त्याचसोबत काही ऑनलाईन शॉपिंगही केलेली आहे स्पेशली बाल्कनीसाठी, तर ती मी तुम्हाला नंतर दाखवते. सगळ्यात आधी प्लांट दाखवते. तर हे सगळ्यात पहिलं प्लांट जे 15 ऑगस्टला ज्या नर्सरीत गेले होते तिकडून आणलेलं डायफनच्या बऱ्याचशा व्हेरायटी कॅटेगरीज आहे. तर हा पण डायफनचाच प्रकार आहे. थोडा थोडा तो मनी प्लांट सारखाही दिसतो. तर हा इनडोअर आणि आउटडोअर दोन्हीही ठेवू शकतो. आणि मी असेच प्लांट आणले आहेत की इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही ठेवता येतील, म्हणजे कधी आत तर कधी बाहेर, म्हणजे थोडंफार चेंजेस करायचे असतील तर प्लांटमुळे ना बराचसा चेंज दिसतो, म्हणून मी तसे प्लांट आणलेत. आत्ताही जे प्लांट मी ठेवलेले आहेत लिव्हिंग रूममध्ये तेही मी कधी आउटडोअर ठेवते, म्हणजे थोडंसं ऊन दाखवते आणि मग मला वाटलं की आता घरात थोडीशी हिरवळ पाहिजे, मग मी त्याला घरी आणते. तर हे एक पहिला प्लांट. त्यानंतर आय डोंट नो का पण हा नागवेल म्हणजेच खायची पानं मला हा इतका आवडतो. मी पानं खात नाही किंवा घरीही कोणी खाणारं नाही आहे. ह्याची पानं जशी आली तशीच राहणार आहे, पण जेव्हा हा वेल वाढतो आणि तो असा भिंतीवर छान मस्त इतका सुंदर दिसतो. खूप जणांकडे याचा इतका मोठा वेल झालेला असतो आणि खात जरी नसला तरी दिसायला खूप तो छान दिसतो. तर हे प्लांट म्हणजे जेव्हाही मी बघत होते तेव्हा खूप महाग मिळत होतं. आता कुंडीसहित मला ते फक्त 150 रुपयाला मिळालेलं आहे. आणि त्याचसोबत याला काय बोलतात ह्याचं नाव मला माहिती नाही आहे. तर हे पण आहे, सो म्हणून मी हे सुद्धा पान आणलं आणि हे सुद्धा झाड आणलं आणि याची पानं पण बऱ्यापैकी मोठी आहेत. आय होप की हे जे झाड आणलं ते आता पुढे वाढेल, कारण याआधीही मी 1-2 वेळा हे झाड आणलेलं आहे. अगदी छोटंसं आणलं आहे, एवढं मोठं पहिल्यांदाच आणलं, पण ते पुढे वाढलंच नाही. त्याला पाणी कमी जास्त काय व्हायचं आय डोंट नो, पण ते राहिलं नाही. तर हे एक नागवेल. त्यानंतर जास्वंदही बरेच वेळा आणलाय आणि तो वाळून जातो, त्याला फुलं येत नाही, पण तरी असं वाटतं की जास्वंदाची फुलं आलीत किंवा एखाद दुसरं फुल निघालं की छान वाटेल. तर परत एक जास्वंद आणला आहे, लाल कलरचं, लाल किंवा मग थोडं पिंक कलरचं असेल. आता त्याला कळी आहे त्यावरून तरी ते रेडिश पिंक दिसते. तर हे एक जास्वंद. त्यानंतर हा डायफन जो मी त्या नर्सरीमध्ये बघितला होता, एवढाच असेल तो, फक्त तो कुंडीमध्ये होता. त्यावेळी तो 250 आणि इकडच्या नर्सरीमध्ये 350 रुपयाला मला मिळत होता. सो एवढंसं झाड आणि तेही 350 रुपयाला असं वाटतं की खूप महाग आहे. आणि हे सुद्धा डायफनच आहे, डायफनचीच कॅटेगरी आहे. तर महाग वाटत होतं त्यामुळे आणलं जात नव्हतं. आणि दोन्हीही चालतं, म्हणजे इनडोअर आउटडोअर दोन्ही ठेवतात आणि खूप छान दिसतं. तर हे प्लांट कुंडी नाही आहे, पण कुंड्या माझ्याकडे आहेत जे ऑलरेडी, म्हणजे जास्वंद, गुलाब, त्याच्या कुंड्या, ती झाडं आता नाही आहेत, सुकून गेलीत, पण त्याच्या कुंड्या आहेत, म्हणून मला कुंडीची गरज नव्हती. तर हे प्लांट मला फक्त 150 रुपयाला मिळालं आणि वाकडच्याच मी नर्सरीमध्ये जाऊन आलेत. आणि त्यानंतर मला हे प्लांट बऱ्याच जणांकडे दिसतं. खूप छान मोठी पानं आहेत आणि लिव्हिंग रूमसाठी आम्हाला पहिल्यापासूनच असा मोठ्या पानांचं झाड घ्यायचं होतं, म्हणूनच आम्ही जे आर्टिफिशियल प्लांट ठेवलेलं, रबर प्लांट, ते आर्टिफिशियल याचमुळे ठेवलं होतं की ते छानही, म्हणजे त्याची काही जास्त काळजी घ्यावी नाही लागणार किंवा ते खराब होणार नाही आणि छान मोठी पानं दिसेल. पण थोडे दिवस झाल्यानंतर, जवळपास वर्षभरानंतर आम्हाला ते प्लांट काय माहिती त्याचा जो लुक होता तो चांगला वाटत नव्हता. आर्टिफिशियल असल्यामुळे ते वाटणारच आहे, रिअल ते रिअल असतं. तर हा सुद्धा डायफनचा प्रकार आहे. आता डायफनच झाली आहेत सगळे, पण तरी व्हेरायटी चेंज आहेत, पण मला खूप आवडलं आहे. आणि हे खूप मोठं प्लांट आहे, कुंडीही मोठी आहे. हे सुद्धा मी सगळ्यात आधी आता हे घरातच ठेवणार आहे. आणि बाकीची जी प्लांट आहेत जी त्या बाल्कनीत ठेवली आहे, आता थोडं ऊन येतं या बाल्कनीमध्ये, तो बेडरूमच्या बाल्कनीत आता सगळी झाडं अरेंज करायची आहेत. तर हे झाड मला 300 रुपयाला मिळालं. आणि हेच झाड जवळच्या एका हायवेच्या नर्सरीत गेलेली, तिथे मला 550चं हे झाड मिळत होतं, म्हणून मी आणलेलं नाही. हे फक्त मला 300 रुपयात मिळालं म्हणून मी आणलं. तर आता जवळपास 5 नवीन झाडं आणलेली आहेत आणि आता 5 नवीन झाडासाठी
थोडीशी बाल्कनीही सजवायची आहे, त्याला व्यवस्थित अरेंज करायचं आहे. त्यासाठी थोडीशी ऑनलाईन शॉपिंगही केलेली आहे. तर झाडं बघून झाली आहेत. आता मी तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग काय केली आहे आणि तीही सुंदर स्वस्त मिळाली आहे ती दाखवते. तर चला आता ऑनलाईन शॉपिंग काय केली हे दाखवते. तर ही शॉपिंगही जवळपास 15 ते 20 दिवस झाले असतील. म्हणजे ऑगस्टच्या सुरुवातीला जवळपास माझ्या बड्डेच्या आसपास मी ही शॉपिंग केलेली. पण ही मेन शॉपिंगच झालेली नव्हती, मेन तयारीच झाली नव्हती, म्हणून ही जी ऑनलाईन शॉपिंग आहे ती तुमच्याशी शेअर केली नाही आहे. पण आत्ता खऱ्या अर्थाने याचा उपयोग मला होणार आहे. तर काही पॉट मी मागवले आहेत आणि मिशोवरनं मागवलेले आहेत. खूप स्वस्तात मिळाले आणि क्वालिटीही खूप छान आहे. तर 5 असे पॉट आहेत आणि याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. यामध्ये साईजेस तुम्हाला मिळून जातील. मी जो साईज घेतला त्याची प्रॉपर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आता याची प्राईस मला फारशी आठवत नाही, जवळपास 260 268 म्हणजे 300च्या आतमधले आहेत. आणि बऱ्यापैकी कुंडी जी आहे किंवा पॉट जो आहे तो मोठा आहे. म्हणजे अशा प्रकारे जर ठेवलं तर खूप सुंदर दिसेल. आणि हे पॉट असे आहेत की ते आपण इंडोर ठेवू शकतो. म्हणजे इंडोर जर प्लांट्स असतील आणि आपल्याला इंडोर जेव्हा प्लांट ठेवायचे असतात तेव्हा आपल्याला पॉटही तेवढाच सुंदर लागतो. असे जे नॉर्मल पॉट्स असतात जे ब्राऊन कलरचे किंवा ब्लॅक कलरचे येतात ते घरामध्ये चांगले वाटत नाही. सो असे कलरफुल किंवा छान असे पॉट जर मिळाले स्वस्तात तर काहीच हरकत नाही आहे. आणि मला हे तेव्हाच आवडले होते, एवढ्या स्वस्तात इतके छान पॉट्स मिळत आहेत म्हणून मी तेव्हाच आय थिंक तेव्हा काहीतरी सेल चालू होता मिशोवरचा, पण आत्ताही ते तेवढ्याच किमतीमध्ये अवेलेबल आहेत. तर अशा प्रकारे मी मस्त सेंटर टेबलवर किंवा डायनिंग टेबलवर ठेवू शकते. डायनिंग टेबलवर सहसा मी प्लांट ठेवणार नाही आहे, पण असं जर ठेवलं तर खूप सुंदर दिसेल. तर असे 5 मस्त कलरफुल पॉट आहेत आणि त्याचसोबत प्लेट्सही मिळाल्या आहेत त्याच्या खालच्या. म्हणजे यात जरी आपण डायरेक्ट पॉटमध्ये प्लांट ठेवलं तर त्याच्या खाली डायरेक्ट आपल्याला अशी प्लेट ठेवता येते. आणि कलरफुल म्हणजे मॅचिंग जर प्लेट असेल तर ती घरामध्ये ठेवायला खूप छान वाटते. जसं आपण सिरॅमिकचे पॉट घेतो तेही खूप महाग असतात. सिरॅमिकचे घ्यायचे नसेल, प्लास्टिकचेच हवे असेल पण त्यातही सुंदर दिसायला हवेत, तर मला हे पॉट खूप आवडले, मस्त दिसतील. कसे वाटले मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. 5 पॉटच्या 5 अशा प्लेट आल्या आहेत, मॅचिंग प्लेट आहेत. सो ऑफकोर्स सुंदर दिसणार आहे. आता प्लांट झालेत, पॉट झालेत. होतं असं की जेव्हा हे सगळं बाल्कनीमध्ये ठेवतो तर आता याला हे जे पॉट आहे याला होल नाही आहे, तर याला होल करावं लागणार आहे. कुठल्याही कुंडीत आपण प्लांट ठेवताना त्याला छोटंसं जरी होल पाहिजे असतं, कारण पाणी ॲब्झॉर्ब होतं आणि एक्स्ट्रा पाणी असेल तर ते बाहेर टाकलं जातं, म्हणून होल पाहिजे असतं. याला होल नाही आहे तर त्याला मी होल करून घेईल. पण होतं असं की प्लेट जरी ठेवली असेल किंवा प्लेट नसेल तर एकतर ती माती सांडते बाल्कनीमध्ये फ्लोअरवर, किंवा मग प्लेट असेल तर त्याच्या खाली आपल्याला झाडून पुसून घेता येत नाही. सो त्यासाठीही मला अरेंजमेंट म्हणजे त्यासाठीचाही मला आधीच विचार करायचा होता आणि तो मी करून ठेवलेला. तर मी अशा प्रकारचे स्टँड घेतले आहेत, जरा हेवी आहे. तर असे हे मेटल स्टँड आहे, स्पेशली बाल्कनीसाठी. घरात ठेवण्यासाठी वेगळे स्टँड मिळतात, पण मला बाल्कनीसाठीच हवे होते आणि खरंच हेवी आहे. त्यासाठी मला पूर्ण बॉक्स असा फाडावा लागला, त्यातून ते निघतच नव्हते आणि हे एकमेकांमध्ये फसलेले असतात. तर असे 4 स्टँड आहेत, यातलं एक मी लिव्हिंग रूमच्या बाल्कनीमध्ये ठेवलेला आहे आणि यावर छान असे 3 आरामात येतील. या छोट्या कुंड्या आहेत, पण मोठ्या कुंड्याही आरामात 3 येतात. किंवा मग साईडच्या कुंड्या थोड्या मोठ्या आणि मध्ये असं कलरफुल पॉट ठेवलं तरी छान दिसेल. तिकडे मी तसंच ठेवलेलं आहे. तर एका स्टँडवर 3 पॉट येतात आणि इनफ आहे. म्हणजे 4 स्टँडवर 12 पॉट जेवढे माझ्याकडे आता सध्या तरी नाही आहे, पण या 3 स्टँडवर मी आता इकडे जेवढे प्लांट येईल तेवढे सगळे त्या प्लांटवर ठेवणार आहेत. आणि याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. याची हे घेण्याचं कारण म्हणजे बाल्कनी क्लीन राहील आता, का नाहीतर मातीचा कचरा किंवा खालून झाडून पुसून घेतला जात नाही, त्यामुळे तिथेच धूळ राहते आणि ती तशीच राहून मग तिथे डाग पडल्यासारखा होतो, वाईट. तसेही पाण्याचे डाग पडतात. त्या प्लेट खाली जर पाणी साचून राहिलं तसंच किंवा कुंडी खाली तर त्याचे डाग पडतात. म्हणून मी स्पेशली हे आणलं, म्हणजे बाल्कनी एकदम नीटनेटकी आणि स्वच्छ राहील.
आणि मजा येते मग बाल्कनीत बसायला, ती हिरवळ छान क्लीन असलं की. सो आता प्लांट मला थोडेसे अरेंज करायचे आहेत, तर ते आता मी तुमच्याशी पुढच्या व्हिडिओमध्ये बाल्कनी मी कशी व्यवस्थित केली आहे, कसं लावलेलं आहे सगळं, ते तुमच्याशी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. आजच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्हाला आवडल्या असतील त्याची लिंक तर मी देणारच आहे. पण कसा वाटला आजचा व्हिडिओ, आणि ह्यातून हे शेअर करण्याचं कारण म्हणजे हे मी सगळं माझ्या याच्यातून केलेलं आहे. म्हणजे पैसा आपण साठवायलाच पाहिजे, पण आपल्या पैशाचं काहीतरी आपण आणलं त्याची मजा वेगळी असते. म्हणजे आपण जे करतोय त्याचं सार्थक किंवा त्याचं फळ आपल्या घरासाठी आपण काहीतरी केलं हे कुठेतरी मनामध्ये होतं, आणि मला हे करायचं होतं. अजून बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत. ही तर पहिली सुरुवात आहे माझी. आत्ता फक्त मी माझी बाल्कनी सजवलेली आहे, आणि सजवली नाही आहे ॲक्च्युली, सामान आणलेलं आहे. सजवल्यानंतर मी तुमच्याशी परत एकदा अगदी छोटासा व्हिडिओ त्याचा शेअर करेन. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते. आपण पुन्हा भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.